या गुड इव्हनिंग सर. बसा. कुठून आलात तुम्ही? मी सातारा जिल्ह्यातील वाईटाच्या भुईंज गावावरून आलेली आहे. भुईंजवरून आलेला आहे. भुईंजचं काय ऐतिहासिक महत्व आहे का? भुईंजला महर्षी भृगू ऋषींची समाधी आहे. ते महालक्ष्मीचे वडील असे होते. तिथं मठ आहे मोठा. आणि भुईंजला साखर कारखाना पण आहे. किसनवीर जे होते स्वातंत्र्य सेनानी त्यांचंही गाव आहे. साखर कारखाना जो आहे तिथला त्याची गाळप क्षमता किती आहे? सॉरी मला आता एक्झॅक्टली नाही. तुमच्या घरी शेती आहे? हो. किती एकर आहे? 9 एकर आहे. 9 एकर आहे. काय असतं त्याच्यामध्ये? हळद असते, ऊस असतो, भुईमूग असतो, सोयाबीन. बर. हळद कुठल्या प्रकारची व्हरायटी आहे? हळद आपल्याला आंबे हळद पण लावतात आयुर्वेदिक. ऊस किती क्षेत्रामध्ये आहे सध्या? 4 ते 5 एकरमध्ये राहतो. हा. तुम्ही शेतात जाता का? कधीतरी असं कधीतरी जाता. PSI काय व्हायचं तुम्हाला? मॅडम मी हा जॉब माझ्या व्यक्तिमत्वाला एकदम साजेसा आहे. मी स्वतः एक वेळ पाळणारी मुलगी, टाईम पंक्च्युअल आणि शिस्तप्रिय मुलगी आहे. मला या क्षेत्राबद्दल वर्दी असेल ह्याच्याबद्दल मला नेहमीच आकर्षण आहे. आणि ह्या क्षेत्रात मी नक्कीच येऊन माझं इनपुट पण चांगल्या प्रकारे देऊ शकते. बरं. तुम्हाला हा जॉब करत असताना काय चॅलेंजेस फेस करावे लागू शकतात? पहिलं चॅलेंज असेल की आपल्या कामाच्या वेळा असतील किंवा आपलं घर सांभाळणं आणि ऑफिस सांभाळणं. कारण ह्याला आपण 24 तास ऑन ड्युटी असतो. तर मग आपण दोन्ही गोष्टी सांभाळायला पहिल्यांदा ही गोष्ट राहील. दुसरी गोष्ट, महिला म्हणून ह्या क्षेत्रात जर आपण येतोय तर कुठल्याही गोष्टीत मागं न हटता आपण प्रत्येक गोष्टीला तेवढ्याच उत्स्फूर्तपणे भाग घेतला पाहिजे. ह्या गोष्टी करायला. बरं. पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या ऑलरेडी कार्यरत आहेत डिपार्टमेंटमध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्ही सांगू शकता? येस मॅडम. आता मेजर प्रॉब्लेम हा राहतो की पायाभूत सुविधांचा. आता आपण पोलिसिंग जिथं पण आपल्याला बंदोबस्त असेल किंवा जिथं जास्त काळ राहायला लागू शकते बंदोबस्तासाठी, तिथं पायाभूत सुविधा नाही आहेत. एखाद्या वेळी मासिक पाळी असेल किंवा ह्या गोष्टी जरी आल्या तरी सुद्धा ते पॅड चेंज करणं हे शक्य होत नाही. मग त्याच्यामुळे आरोग्यावरती महिलांचा भरपूर परिणाम होतो. या गोष्टींचा एक जास्त इम्पॅक्ट आहे. पण कामाचा ताण एक आहे की ज्याच्यामुळे वेळ फिक्स नसल्यामुळं आपण म्हणजे खूप जास्त स्ट्रेसफुल लाईफ पण होऊ शकते. बरं. तुम्ही साताराचे आहात. सातारा जिल्ह्यातले पर्यटन स्थळ सांगा बरं, कोणकोणते आहेत? महाबळेश्वर आहे, पाचगणी, कास पठार, ठोसेघर धबधबा, वजराई धबधबा आहे. बरं. तुम्ही कास पठाराला भेट दिली का? हो, दिली सर. काय महत्व आहे बरं कास पठाराचं? कास पठार युनेस्को साईट 2012ला त्यांनी घोषित केलं. कास पठारावर आपल्याला अगदी पूर्ण पठारी प्रदेश असून पण उन्हाळ्यात ते पूर्ण सुकून जातं. तरी पण पावसाळा चालू झाला की 1 महिन्याच्या आत ऑगस्टपासून सप्टेंबरपासून एकदम वेगवेगळी फुलं आपल्याला पाहायला मिळतात, जी आता आपल्याला नॉर्मली कुठेच दुसरीकडे पाहायला नाही मिळत. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं बरं? ते एक हॉटस्पॉट म्हणून त्यावेळी कनेक्ट सांगतात की जेव्हा त्या गोष्टीची जी पण परिसरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या धोक्यात आलेल्या असतील किंवा त्यांना संवर्धन करण्याचं आपलं एक चांगलं काम आहे, त्या गोष्टी इतरत्र कुठेही पाहायला नाही मिळत, त्यांचं संवर्धन करण्याचं ते काम. बरं. वाईहून इकडे तुम्हाला पुण्याला येताना कुठले कुठले घाट लागले बरं? खांबाटकी घाट लागतो. एकच घाट लागतो का? आणि कात्रजचा आपला जुना. बरं. कुठला नॅशनल हायवे बरं? नॅशनल हायवे 48. 48 आहे. नक्की शुअर आहात? हो सर. बरं. ठीक आहे. पोलीस पदानुक्रम सांगा बरं. DGP, ॲडिशनल DGP, स्पेशल IGP, डेप्युटी IGP, SP, ॲडिशनल SP, DYSP, PI, API, PSI, असिस्टंट PSI, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल. IG चा फुल फॉर्म काय बरं? इन्स्पेक्टर जनरल. DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. कोण आहेत सध्या DGP? माननीय रश्मी शुक्ला मॅडम. वातावरणातला कुठला थर असा आहे जो कम्युनिकेशन साठी हेल्प करतो बरं? सर आयनोस्फिअर आहे. बरं. आपण जे बोलतो 2G 3G नाही का, 4G 5G है ना, नेमकं काय फरक असतो बरं?
सर बँडविड्थचा एक फरक असतो आणि स्पीडचा फरक राहतो. बरं, तुम्हाला पॉश कायद्याविषयी माहिती आहे का? हो मॅडम. काय आहे तो? प्रोटेक्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट. जेव्हा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होतो, शोषण होतं, त्या ठिकाणासाठीचा तो बनवलेला कायदा आहे 2013 साली. बरं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होतो, म्हणजे कुठल्या प्रकारचा छळ समाविष्ट आहे? शाब्दिक, शारीरिक, मानसिक. बरं, तुम्हाला फिजिकलला किती मार्क आले? 70. 70. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हॅव अ गुड डे.